नमस्कार. लहान यूट्यूबरसाठी हा व्हिडिओ आहे, आपल्या मराठी यूट्यूबरसाठी. आणि आपल्या चॅनलवरती कसे ग्रोथ करायचं ते सर्व डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, यूट्यूबला तुम्ही भरपूर असे व्हिडिओ पाहिले असेल की तुम्ही ही सेटिंग करा, ही सेटिंग केल्यानंतर तुमचं कंटेंट व्हायरल होईल आणि जास्त व्ह्यूज येणार आहे, असं तुम्ही व्हिडिओ पाहिलं असेल. आणि हे लहान यूट्यूबर असतात, काय करतात, लगेच एखादा मोठा यूट्यूबर असेल त्यांच्यावरती विश्वास ठेवून घेतात. तर आता खरंच सेटिंग असते का? तर बघा, सेटिंग नसते मित्रांनो. आता आपल्याला असं वाटते की सेटिंग केल्यानंतर व्हायरल होतं, तसं नाही मित्रांनो. सेटिंग काहीच नसते. यूट्यूबला कुठलंही सेटिंग नाही. जेव्हा आपण चॅनल क्रिएट करतो तेव्हा आपल्याला सर्व सेटिंग करावं लागतं, नंतर आपल्याला कुठलीही सेटिंग करावी लागत नाही. तर आपलं व्हिडिओ कसे व्हायरल होणार आहे? आणि आपण इतरांचं व्हिडिओ बघून काय करतो, आपण सेम टू सेम कॉपी करून तोच व्हिडिओ तयार करून देतो. तर आपल्याला कोणाची कॉपी करायचं नाही. आपल्याला जे झालं ॲक्टिव्हिटी, ती ॲक्टिव्हिटी आपण जर व्हिडिओ तयार केलं, दुसऱ्यांचं व्हिडिओ बघून सेम टू सेम ॲक्टिंग केली, सेम टू सेम सर्व आपण तयार केलं, तसंच व्हिडिओ तयार केला, मग काय होतं, आपलं व्हिडिओ त्या ठिकाणी डाऊन होऊन जातं, कंटेंट डाऊन होऊन जातं, व्ह्यूज येत नाही. तर असे का होतंय? तर बघा, आपण जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो, व्हिडिओच्या अल्गोरिदममध्ये त्या ठिकाणी ऑटोमॅटिक आपण एखाद्या व्हिडिओचं आपण कॉपी करून आपण आपलं सेम टू सेम व्हिडिओ क्रिएट करतोय, आपण सेम टू सेम कंटेंट आपण तयार करतोय. मग आपला यूट्यूब अल्गोरिदममध्ये ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सापडून जातं. मग सेम टू सेम कंटेंट सापडलं तर मग काय करतं यूट्यूब, त्या ठिकाणी आपलं व्हिडिओचा कंटेंटचं प्रमोशन होत नाही, मग आपलं व्हिडिओ व्हायरल होत नाही. तर आपल्याला काय करायचं, आपण स्वतःचं कंटेंट तयार करतोय. आता स्वतःचं कंटेंट तयार करतोय म्हणजे मी आता सध्या तयार करतोय हाच व्हिडिओ. सपोज आता मी कोणाचं ऐकून असं म्हणजे त्यांनी तयार केलं म्हणून असं व्हिडिओ तयार करतोय का? नाही. तर मी स्वतःचंच कंटेंट तयार करतोय. आता तुम्हाला गाईडलाईनसाठी हा व्हिडिओ तयार करतोय, तर मला जे नॉलेज आहे, मला जे एक्सपिरियन्स आहे, तोच एक्सपिरियन्स तुमच्यासमोर मी शेअर करतोय. आता हे माझं ओरिजिनल कंटेंट झालं. आता जर मी हे कंटेंट अपलोड केलं तर माझ्या कंटेंटवरती चांगले व्ह्यूज येणार आहे. आता खास करून आपल्या मराठी यूट्यूबरसाठी आणि त्यांचं चॅनल कसं ग्रोथ करावं तेही आपण सर्व डिस्कशन करणार आहोत. आता लहान लहान यूट्यूबर असतात, ते काय करतात, एखाद्यांचं व्हिडिओ बघतात आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर नाही, आपण पण याच पद्धतीने व्हिडिओ कंटेंट तयार करू. तर तसं करू नका. आपल्याला आपलं स्वतःचं त्या ठिकाणी कंटेंट तयार करायचं आहे. ॲक्टिव्हिटी ही आपण बोलण्याची ॲक्टिव्हिटी असेल किंवा बोलण्याची ॲक्टिव्हिटी ही खास इम्पॉर्टंट असते. बघा, आता आपण एखाद्या यूट्यूबरचं व्हिडिओ पाहिला असेल, तेव्हा तो काही वर्ड यूज केला असेल की हे असं केल्यानंतर हे करायचं नाही मित्रांनो. आपल्या पद्धतीने आपल्याला जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं इन्फॉर्मेशन पोचवायचे, आपल्याकडून कसं त्यांना गाईडलाईन करायचं आहे, हे आपण ठरवायचं आहे. आपल्या पद्धतीने आपल्याला जे एक्सपिरियन्स आहे त्याच एक्सपिरियन्सनुसार आपण त्यांना शेअर करायचं आहे. तर आपलं त्या ठिकाणी कंटेंट व्हायरल होणार आहे. आता यूट्यूबला असे भरपूर 2025मध्ये सोशल मीडियावरती यूथ जास्त ॲक्टिव्ह झाले. कारण बाकीच्यांना असं वाटायला लागून गेलं की एज्युकेशन काहीच नाही. एज्युकेशन केल्यानंतर आपण शेवटी बेरोजगारच होतो, हे सर्वांना माहीत आहे. कारण आता सध्याच्या काळामध्ये रोजगार नाही. तर मग विद्यार्थ्यांना असं वाटायला लागून जातं की नाही, आपण डिग्री केली तरी आपल्याला सेम टू सेम आपली हीच कंडिशन राहणार आहे. जर आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवरती आपण ऑनलाईन काम केलं, सोशल मीडियावरती काम केलं, तर आपल्याला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, असं त्यांच्या माइंडमध्ये थॉट यायला लागून जातात. तर मित्रांनो, माझं एक लक्ष देऊन ऐका. तुमचं एज्युकेशन तुम्ही ड्रॉप करू नका. एज्युकेशन ही कंप्लीट करा. तुमचं डिग्री, डिप्लोमा जे असेल ते तुमचं एज्युकेशन कंप्लीट करा. आणि ते करत करत तुम्ही सोशल मीडियावरती काम करू शकता पार्ट टाईम. आणि पार्ट टाईम समजूनच काम करायचं आहे. बाकी काय करतात, एज्युकेशन ड्रॉप करून देतात. एज्युकेशन ड्रॉप केल्यानंतर ते डायरेक्ट काय करतात, सोशल मीडियावरती येऊन जातात. आणि बघा, मग काय होतं, त्यांची डिग्री पण कंप्लीट होत नाही, इथे सोशल मीडियावरती पण ते सक्सेस होत नाही. आणि हे असं वाटत असेल मित्रांनो, काही लक्झरी लाईफ जगताय आणि यूट्यूब थ्रू त्यांनी पैसे कमवून एवढं करून अचिव्हमेंट केलं त्यांनी 24 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये किंवा 30 वर्षामध्ये
अचिव्हमेंट केलं असं वाटत असेल तुम्हाला. तर हे बघा, त्याच्यात त्यांनी किती स्ट्रगल केलं आहे हे मागचं बॅकग्राऊंड बघायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्यक्तीने 25 वर्षामध्येच एवढं मोठं त्यांनी नाव कमवलं, एवढा पैसे कमवले, एवढं मोठं घर बांधलं, तर ही चुकीची तुम्हाला इन्फॉर्मेशन येत आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, काही असेल 1 लाख किंवा 2 लाख यूट्यूबरमधून 10 यूट्यूबर असेल ते सक्सेस झालं असेल आणि गाडी, बंगला, लक्झरी लाईफ ते सेट केलं आहे एज्युकेशन ड्रॉप करून. आणि बाकी तर सेम आहे ना. तर बाकीच्यांना असं वाटतं की जॉब करून सुद्धा काही फायदा नाही. आता प्रायव्हेट जॉब असेल तर प्रायव्हेट जॉबसुद्धा ड्रॉप करून देतात आणि ते सोशल मीडियावरती येऊन जातात. जोशमध्ये आले बघा, हे तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही पूर्णपणे यूट्यूबवरती डिपेंड राहत असेल तर असं करू नका मित्रांनो. नेपाळ कंट्रीमध्ये काय झालं, सोशल मीडिया बॅन झालं, त्याच्यामुळे ही अवस्था नेपाळ या देशाची झाली. नंतर त्यांनी नेपोटिझम, करप्शन असं त्यांनी मुद्दे टाकून दिलं. पण रिॲलिटी काय आहे त्या ठिकाणी, जे विद्यार्थी होते, ज्यांचं अर्निंग होतं, ज्यांचं घर चालत होतं सोशल मीडियावरती आणि सोशल मीडिया बॅन झालं असेल तर ते लोक रस्त्यावर 100% उतरणार आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था झाली. आणि आपल्या देशामध्ये बघा, आपल्या देशामध्ये बेरोजगारी आहे मान्य करतो मी. आणि प्रायव्हेट जॉब असेल तर प्रायव्हेट जॉब तुम्ही काय करू नका, ड्रॉप करू नका. माझं एवढंच रिक्वेस्ट आहे. कारण तुम्हाला पार्ट टाईम करायचं यूट्यूबवरती आणि जॉब पण करा, म्हणजे तुमचं एक बॅकअप असेल. बघा, सोशल मीडियावरती काय असतं, एखाद्या वेळेस काय होतं, आपलं चॅनल डिलीट होऊन जातं किंवा एखाद्या वेळेस काय होतं, आपलं चॅनल हॅक होऊन जातं. त्या ठिकाणी काहीही होऊ शकतो, कारण ऑनलाईन आहे हे सर्व. ऑनलाईन असल्या कारणाने आपण काय करायचं आहे, आता सोशल मीडियावरती भरपूर पैसे आहे, सर्वांना माहीत आहे. ही मी मान्य करतो, पैसे भरपूर आहे. पण याच्यावर डिपेंड राहायचं हे कितपत खरं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, एज्युकेशन हा इम्पॉर्टंट आपलं लाईफचा एक पार्ट्स आहे. एज्युकेशन कंप्लीट करावंच लागेल तुम्हाला. आता सोशल मीडियावरती काम करत आहे आणि तुम्हाला सोशल मीडियावरती एज्युकेशन चांगलं झालं असेल तर चांगलं बोलता येणार आहे तुम्हाला. असं नाही की तुमचं एज्युकेशन कमी आहे, तुम्ही तिथेच ड्रॉप करून आपण यूट्यूबवरती काही दाखवू आणि काही त्यांना व्ह्यूअर्सना दाखवून हे आपण पैसे कमवू शकतो. तसं नाही, ॲक्टिव्हिटी आपल्याला चांगली दाखवावं लागेल. आपलं जे काम करत आहे यूट्यूबवरती, आणि एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल क्लासेससुद्धा आता यूट्यूबला येऊन गेले. आता ऑफलाईन क्लासेस जास्त करून 5% मुलं करतात. जास्त करून आता ऑनलाईन बॅचेस विकत घेऊन टाकतात आणि ते तिथेच अटेंड करत असतात. आता जो व्यक्ती यूट्यूबवर शिकवतोय, यूट्यूबवर टीचिंग करतोय, त्या व्यक्तीला किती पैसे येत असेल, कोचिंगचे वेगळे पैसे घेतले मुलांकडनं आणि यूट्यूबकडनं वेगळं त्याला पैसे अर्निंग होत आहे, म्हणजे डबल पैसे कमवत आहे तो व्यक्ती. तर आपण सुद्धा त्या यूट्यूबवरती आलो आहे तर आपल्याला चांगले कंटेंट तयार करावं लागेल आणि एज्युकेशन ड्रॉप करायचं नाही. एज्युकेशन हा करायचंच आहे. एज्युकेशन पण करा आणि प्रायव्हेट तुम्ही जॉब करत असाल तर प्रायव्हेट जॉब पण करा आणि यूट्यूबला सोशल मीडियावरती काम करा. म्हणजे पूर्णपणे 100% आपल्याला सोशल मीडियावरती डिपेंड राहायचं नाही. नाहीतर काय होईल, तुम्हाला यूट्यूबला पण सुद्धा सक्सेस होणार नाही आणि ते आपल्या हातामधला जो जॉब असेल तो जॉब ही सुद्धा तुमच्या हातातून निसटेल आणि आपल्या त्या ठिकाणी रोडवर आपण यायला वेळ लागणार नाही. आता वेळ लागतो मित्रांनो. आता यूट्यूबला जर तुम्ही काम करा, यूट्यूब असे आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो खरी गोष्ट यूट्यूबवरती. तर बघा, असे भारतामध्ये 70% लोक यूट्यूब चॅनल क्रिएट करून ठेवले आणि काम झिरो आहे त्यांचं. कधी काम करतात, कधी त्यांचं कंटेंट अपलोड करतात, तर कधी काय, म्हणजे ते किती सपोज 30-40 कंटेंट अपलोड करतात आणि त्यांचं व्ह्यूज येत नाही, ते काय करतात, तिथेच ड्रॉप करून देतात. असे क्रिएट चॅनल करून भरपूर असे पडलेले आहेत. आणि याच्यात आपल्याला काय करावं लागतं, यूट्यूबवरती जर काम करायचं, सोशल मीडियावरती काम करायचं, तर आपल्याला त्याच्यात एक चांगलं थंबनेल आणि कंटेंट हे सर्व चांगल्या पद्धतीने क्रिएट करावं लागेल. तेव्हाच आपण यूट्यूबवरती सक्सेस होऊ शकतो. असं नाही की आपण कोणतेही कंटेंट अपलोड केलं आणि कोणत्याही वेळेस आपण कंटेंट अपलोड करून दिलं की आपण लगेच सक्सेस होणार आहे. सक्सेस ही एक हार्डवर्क आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही यूट्यूबवरती जर तुम्ही काम करत असाल तर खूप हार्ड तुम्हाला वर्किंग करावं लागेल. तुम्हाला एडिटिंग करावं लागेल. तुम्हाला थंबनेल एक चांगलं तयार करावं लागेल आणि सर्व काही जे यूट्यूबचा नियम आहे, यूट्यूबचा जो पॉलिसी आहे, ते पॉलिसी फॉलो करून आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल. तेव्हाच आपण यूट्यूबवरती चांगले पैसे कमवू शकतो. आता मॉनिटाईजचं तुम्हाला बघा,
भरपूर यूट्यूबर, लहान यूट्यूबर काय करतात, एखाद्या यूट्यूबरने असं म्हटलं असेल की तुम्ही एवढे पैसे द्या मला, मी तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देतो. तर हे तुम्हाला कितपत चांगलं वाटतं? तर बघा, असे तुम्हाला जर तुम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्ही जर पैसे देऊन जर त्या ठिकाणी तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घेत असेल, तर त्या ठिकाणी तुमचा काय फायदा होणार आहे? कारण तुमचं चॅनल तिथेच डेड होऊन जाणार. मॉनिटाईज जरी झालं असेल तरी तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येणार नाही. कारण त्यांनी स्वतःचं लॅपटॉप, स्वतःचं जीमेल, 1000 जीमेल क्रिएट करून त्यांनी सबस्क्राईब केले आणि व्ह्यूजसुद्धा त्यांनी कंप्लीट केले होते. वॉच टाईमसुद्धा कंप्लीट करून दिले. तर मग ते स्वतः तयार केले, एकाच व्यक्तीने केले. नंतर आपल्याला मॉनिटाईज करून दिलं असेल आणि नंतर आपण व्हिडिओ कंटेंट अपलोड केलं तर आपल्या कंटेंटवरती कधीच व्ह्यूज येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.